भक्ति संगमा श्री हनुमते नमो नमः। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान, जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत बलधारी, केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत बलधारी। संकट मोचन नाभ आपुले, संकट मोचन नाभ आपुले, सकल संकटे तारी। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान, जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। संकट त्याच्या निकट न येती, जो येई आपुल्या चरणी। संकट त्याच्या निकट न येती, जो येई आपुल्या चरणी। संकट मोचन नाभ आपुले, संकट मोचन नाभ आपुले, सकल संकटे तारी। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान, जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। प्रभू श्री राम तिथे असताना धनुष्याची प्रत्यंच्या बांधण्याचे दुस्साहस करीत आहे। अयोध्या नरेश दशरथ पुत्र रघुनंदन राम, आपण जावं आणि मिथिलापतींचा हा यज्ञ पूर्ण करावा। जशी आज्ञा गुरुदेव। आता वरमाला घालण्यासाठी तयार आहात सीता? तुझे मनोरथ पूर्ण होणार आहे। कौशल कुमार रघुनंदन पिनाक धनुष्याची प्रत्यंच्या बांधण्यास तत्पर आहे। मनोरथ पूर्ण करा महादेव, पूर्ण करा। विजय असो। दशरथ नंदन श्रीरामांचा विजय असो। दशरथ नंदन श्रीरामांचा विजय असो। जनक नंदिनी सीतेचा विजय असो। आपण धन्य आहात स्वामी, धन्य आहात आपण। जय श्रीराम, जय जय श्रीराम। अयोध्यानंदन श्रीरामांचा विजय असो। दशरथ नंदन श्रीरामांचा विजय असो। दशरथ नंदन श्रीरामांचा विजय असो। दशरथ नंदन श्रीरामांचा विजय असो। जनक नंदिनी सीतेचा विजय असो। संकट मोचन जय हनुमान। थांबा,
संकट मोचन जय हनुमान। दशरथ नंदन श्रीरामांचा विजय असो। जनक नंदिनी सीतेचा विजय असो। दशरथ नंदन श्रीरामांचा विजय असो। जनक नंदिनी सीतेचा विजय असो। शुभ मंगल ही घटिका मनोरम राम सीतेच्या मधुर मिलनाची। शुभ मंगल ही घटिका मनोरम राम सीतेच्या मधुर मिलनाची। दोन कमल नयने पाहुनी मृग नयनांना संकुच सीतेची दृष्टी बघा हो कशी झुकली हा। शुभ मंगल ही घटिका मनोरम राम सीतेच्या मधुर मिलनाची। प्रफुल्लित गाता हर्षते मनातुनी वधूवर दोघे धुंद मनोमनी। प्रफुल्लित गाता हर्षती मनातुनी वधूवर दोघे धुंद मनोमनी। धन्य पावली जनक जया पूर्ण झाली अभिलाषा हृदयाची। धन्य पावली जनक जया पूर्ण झाली अभिलाषा हृदयाची। शुभ मंगल ही घटिका मनोरम राम सीतेच्या मधुर मिलनाची। शुभ मंगल ही घटिका मनोरम राम सीतेच्या मधुर मिलनाची। श्रीरामा सम पाऊनी वर जनक तनया जाहली सुख कर। श्रीरामा सम पाऊनी वर जनक तनया जाहली सुख कर। निरखी सीतेला नवरी रूपामध्ये बघुनी श्रीरामाची शुद्ध बुद्ध हरपते। निरखी सीतेला नवरी रूपामध्ये बघुनी श्रीरामाची सुध बुध हरपते। शुभ मंगल ही घटिका मनोरम राम सीतेच्या मधुर मिलनाची। शुभ मंगल ही घटिका मनोरम राम सीतेच्या मधुर मिलनाची। शुभ मंगल ही घटिका मनोरम राम सीतेच्या मधुर मिलनाची। दोन कमल नयने पाहुनी मृग नयनांना संकुच सीतेची दृष्टी बघा हो कशी झुकली हा। शुभ मंगल ही घटिका मनोरम राम सीतेच्या मधुर मिलनाची। नारायण नारायण, किती दिव्य जोडी आहे। धन्य आहे श्रीराम आणि धन्य आहे देवी सीता, धन्य आहे।
या धनुष्य यज्ञात उपस्थित वीरांनो, राजांनो आणि राजकुमारांनो, आम्ही जनकपुरी नरेश जनक आपणा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देत आहोत. आपण सगळ्यांनीच या आयोजनाला सार्थक बनविले. आम्ही जनकपुरी नरेश महाराज गाधीचे पुत्र महर्षी विश्वामित्रांचे तर विशेष आभारी आहोत, ज्यांनी श्रीराम आणि लक्ष्मणासारख्या महापराक्रमी राजकुमारांना या आयोजनामध्ये सहभागी करून आम्हाला पुत्री ऋणातून मुक्त केले आहे. थांबा! तेजस्वी महापराक्रमी भृगुनंदन महर्षी परशुरामांनी जनकाचा प्रणाम स्वीकार करावा. महर्षी, ही आमची पुत्री सीता आहे. आणि हे दशरथ नंदन श्रीराम. देवांच्या कृपेने यांचा विवाह संपन्न झाला आहे. यांना आशीर्वाद द्यावा महर्षी. मोचन जय हनुमान. कोणी आव्हान दिले आहे आपल्या काळाला? संकट मोचन जय हनुमान. आम्ही यांच्या दाम्पत्य जीवनाच्या सफलतेचा आशीष देतो. महर्षी, आपल्या उपस्थितीने आम्ही धन्य झालो. आम्हाला आपल्या बोलण्याने भ्रमित करू नका राजन. आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की महादेवांच्या या महान प्राचीन पिनाक धनुष्याला खंडित करण्याचे दुस्साहस कोणी केले? कोणी दिले भगवान शिवांना आव्हान? कोण आहे तो ज्याने आपल्या काळाला आमंत्रित केले आहे? क्षमा करावी भृगुनंदन. महादेवांचं हे धनुष्य कोणी जाणून बुजून खंडित नाही केले. चूक ही सदैव चूकच असते. हे ज्ञात असूनही तुम्ही याला अजाणतेपणी केलेले कृत्य सांगत आहात. आश्चर्य आहे. महर्षी विश्वामित्र, आम्हाला घोर आश्चर्य वाटते आहे. आपल्यासारख्या सिद्ध ऋषींच्या उपस्थितीत हे दुष्कृत्य घडले आणि तुम्ही याला अजाणतेपणी झालेली चूक सांगून आपल्या दोषातून मुक्त होऊ पाहतात. ना आमच्याकडून कोणती चूक झाली आहे भृगुनंदन, आणि ना आम्ही दोषी आहोत. प्रत्यंचा लावत असताना
हे धनुष्य खंडित झाले आहे. आणि आमचा हा पण होता की जो पिनाकची प्रत्यंचा बांधण्यात सफल होईल तो आमच्या पुत्रीशी विवाह करण्याच्या योग्यतेचा असेल. जनक, हे नका विसरू की महादेवांचे हे धनुष्य तुम्हाला वारसा हक्काने मिळाले होते. त्याचे रक्षण करण्यास दिले होते तुम्हाला. तुम्ही त्याला तुमचा पण पूर्ण करण्याचे साधन बनवलेत. हा अपराध आम्ही कदापि क्षमा नाही करू शकत. कदापि क्षमा नाही करू शकत. कोणी खंडित केले आहे हे धनुष्य? कोणी खंडित केले आहे हे जनक? उत्तर द्या जनक, उत्तर द्या. कोणी खंडित केले हे? कोणी आव्हान दिले आहे आपल्या काळाला? संकट मोचन जय हनुमान. महर्षी परशुरामांना समजावण्याचे दुस्साहस करू नकोस बालक. संकट मोचन जय हनुमान. सर्व मौन का आहात? कोणी उत्तर का नाही देत आहे? इथे एकाहून एक वरचढ योद्धा उपस्थित आहेत. कोणातही एवढे साहस नाही जो हे सांगू शकेल की महादेवांचे हे धनुष्य कोणी तोडले. क्षमा करा भार्गव. महादेवांचे हे धनुष्य मी तोडले आहे. दशरथ सूत, महान सूर्यवंशी असूनही तुम्ही हा अनर्थ केलात. लज्जा नाही वाटत हे सांगताना की तुम्हीच भगवान शिवांचे धनुष्य भंग केले? सत्य सांगण्यात लज्जा कसली महर्षी? पुनश्च हे धनुष्य जोडताही नाही येणार. यद्यपि महादेवांचे हे धनुष्य खंडित करणे एवढा मोठा अपराध आहे, तर आपला हा सेवक त्याचा दंड भोगण्यासाठी आपल्या सेवेत उपस्थित आहे. तुमचे एवढे धारिष्ट्य राम? स्वतःला आमचा सेवक सांगून आपल्या अपराधाला लपवण्याची चेष्टा करत आहात तुम्ही. भगवान शिवांचे धनुष्य भंग करणारा आमचा सेवक कदापि नाही होऊ शकत. कदापि सेवक नाही होऊ शकत. शत्रू असेल तो माझा. हे महर्षी, आपण क्रोध करून आपली शक्ती नष्ट करत आहात. आपण व्यर्थ विवाद का वाढवित आहात? बालपणी आम्ही न जाणो असे कितीतरी धनुष्य खंडित केले असतील. धनुष्यांना खंडित करून आम्ही सरोवरात अर्पित केले आहेत. तेव्हा तर तुम्ही आम्हाला सावधान नाही केले, आणि नाही तुम्ही आम्हाला हा परामर्श दिला की आम्ही कधी धनुष्य खंडित करू नये. तर मग आज आपण एवढे उग्र रूप का धारण करीत आहात? आम्हाला नाही वाटत की आम्ही असा कोणता मोठा अपराध केला आहे. पुरे कर लक्ष्मण.
बडबड बंद कर बालक. आम्ही इथे वृथा बडबड ऐकायला नाही आलोत. परशुरामाच्या क्रोधाच्या अग्नीत घृत घालू नकोस लक्ष्मण. महादेवाच्या धनुष्याची तुलना आपल्या बालपणीच्या धनुष्याशी करून आमच्या परशुला जागृत करत आहेस तू. हे महर्षी, आपण व्यर्थ क्रोध करीत आहात. आता या प्राचीन धनुष्याला खंडित केल्याने भगवान महादेवांचे असे काय बिघडले? यात भ्राता रामांचा काहीच दोष नाही. शांत व्हावं लक्ष्मण. भगवान परशुरामाने स्वयं या सत्याचा स्वीकार करावा आणि रामाला क्षमादान द्यावे. क्षमा करा गुरुदेव. मी सुद्धा महर्षींना हे सांगण्याचा प्रयास करत होतो की हे धनुष्य होतेच इतके जीर्ण की भ्राता रामांचा हात लागताच स्वयं खंडित झाले. महर्षी परशुरामांना समजावण्याचे दुस्साहस करू नकोस बालक. आपल्या या भक्ता बरोबर असेही करू शकता. संकट त्याच्या निकट न येती जो येई आपुल्या चरणी. संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव आपुले, सकल संकटे तारी.